आपल्या आंदोलनाची रूपरेषा झाली त्याच्यामध्ये एकच गोष्ट राहिली की ॲट्रॉसिटी ॲक्ट हा ॲड झालेला नाही. तर जो आरोपी तो 16 तारखेला येणार परत. मग 16 तारखेला आल्यानंतर त्याच्याबरोबर परत त्याच वेळेस त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टचा प्रेशर असला पाहिजे. त्यामुळे आता ते वाढीमध्ये काम चालू आहे. आणि तुम्ही जी काही लोक येत आहे वगैरे येत आहे तर तुम्हाला असं वाटतं म्हणून मी इथं थांबलेलो तिथे बरं का साहेब. आता त्याच्यावर सध्या समाज कल्याण अधिकाऱ्यांकडनं ऑलरेडी त्या लेवलचं पत्र गेलेलं आहे, धार्मिक लेवलचं पोलीस स्टेशनला. आता CP ऑफिस ACP ऑफिस, कारण ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणल्यानंतर कमिशनरची हात येते ती ACPची येते बरोबर. तर ACPला पत्र देण्याचं काम विशालवाडीमध्ये ड्राफ्टिंगचं काम चालू आहे. ते ड्राफ्टिंग झालं की लगेच आपण त्यांना तिन्ही प्रती SP CP आणि विशालवाडी या ठिकाणी देणार आहे. म्हटलं मंदिर आहे, माझा कुठल्याही धार्मिक ह्याला विरोध नाही आहे, पण तुम्हाला विहारच का दिसतं, बाबासाहेबच का दिसतात आणि बुद्धच का दिसतात? जे शांततेचं प्रतीक आहे त्यांना का हलवताय तुम्ही? कारण की तुम्हाला शांतता करायची पूर्ण ताकद ह्यांच्यात आहे. आज जर राज्यव्यापी तुम्ही जर YouTube खोला साहेब, मीडिया पूर्ण जो आहे ना मीडिया खरा मेसेज येऊ देत नाही कुणालाच. फक्त मोदी, BJP आणि श्रीराम ह्याच्यापेक्षा तुम्हाला कुठली न्यूज दिसणार नाही. पण तुम्ही YouTubeला जावा, आपली बरीच लोक आहेत जी हाडाचे कार्यकर्ते कोणाला घाबरत नाही आहेत. बिंदास त्याच्यावर त्यांनी जे न्यूज टाकलेले आहेत. आज शीख समाज असो कुठलाही समाज असो, इव्हन मी तुम्हाला सांगतो गुजराती समाज, तुम्ही डीपमध्ये जर न्यूज बघितल्या तर त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक जण बाबासाहेबांचा फोटो घेऊन आंदोलन करतोय. देशव्यापी आंदोलन बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा आंदोलन करतोय. मग का? मग या सरकारला तेच नकोय. सगळ्यात मोठी भीती बाबासाहेबांची जेवढी भीती आहे तेवढी भीती कोणाचीच नाहीये. ही जी सगळे आम्ही आलेलो आहोत ते तुम्हाला लक्षात असेल तर 1 जुलैच्या रोजी आपण बौद्ध न्याय हक्क संरक्षण संघाच्या वतीनं जो मोर्चा काढला होता तिथे हे पदाधिकारी आहेत आणि आम्ही याच्यासाठी आलेलो आहोत की आमचा जो अजेंडा होता की आपले बुद्ध विहार हे क्रांतीचे क्षेत्र झाले पाहिजेत आणि आपल्या बुद्ध विहारांपासून लोक एकजूट आले पाहिजेत आणि जे काही राजकारण वगैरे चाललेलं आहे बुद्ध विहारांमध्ये ते बंद होऊन खरी क्रांती इथून बुद्ध विहारातून सुरू झाली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने बुद्ध विहारांवरती अटॅक झाल्यानंतर आम्ही त्याकरिता आलेलो आहे की तुमचा जो काही निषेध आहे, तुमचा म्हणण्यापेक्षा आपल्या समाजाचा वरती आपले जे प्रेरणास्रोत आहेत त्यांच्यावरती जे विडंबना झालेली आहे तर त्याच्या अनुषंगाने आपण पुढे एकत्र येऊन पुन्हा कसं आपण ॲक्शन घेतली पाहिजे याच्यावरती आपण सगळे तिथे उपस्थित झालेलो आहोत. आपण तुमच्या या निषेधामध्ये या घटनेच्या निषेधासाठी आपण सहभागी आहोतच. त्याच्याबरोबरच आपण जी पुढील वाटचाल आहे की बाबा जो आरोपी आहे ते लोक म्हणतात मनोरुग्ण आहे, त्याला ससूनमध्ये दाखल करणार आहे. पण मनोरुग्ण असल्यानंतर आपण हा विषय तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे दाखल केलाच पाहिजे की मनोरुग्ण फक्त बुद्ध विहारांवरती अप्रोच कसे करतात, बुद्ध विहारांना अटॅक कसे करतात आणि ते अशा वेळेस करतात ज्यावेळेस हिंदुत्व रुजवण्याची वेळ आलेली आहे. ज्यावेळेस 22 तारखेला जिथे राम मंदिराचं उद्घाटन आहे, तिथे रामाचं प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्या अनुषंगाने ह्या सगळ्या घटना घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि नुकतंच वंचितच्या कार्यकर्त्याचे गुडघे फोडून त्यालाही दुखापत झालेली आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये राजकारण आणि समाजकारण याच्या दोघांमध्ये वादविवाद होऊन या दोघांच्या प्रमाणे सामान्य कार्यकर्ता इथे मानसिकता सामान्य कार्यकर्त्याची खचत चाललेली आहे की आम्ही आता आंबेडकरवाद घेऊन उभं राहू की नको राहू. जर आम्ही आंबेडकरवाद घेऊन उभं राहिलो तर जे हिंदुत्ववादी लोक आहेत, जी हिंदुत्ववादी परंपरेची लोक आहेत ती आमच्यावरती अत्याचार करून आम्हाला हानी पोहोचवणार हे डेफिनेट आहे. आणि आपला समाज आता कुठेतरी मूठभर समाज हा सक्षम झालेला आहे, आणखी सक्षम व्हायचं आहे. तर मग ह्या अनुषंगाने आपण तो जो व्यक्ती आहे त्याला अटक केलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही म्हणण्याप्रमाणे 295 दाखल केले आहेत. त्या धार्मिक तीर निर्माण करण्याचा आहे, पण त्याच्यासोबतच त्याची अट्रॉसिटी करणं, अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणं याच्यासाठी सुद्धा बौद्ध न्याय हक्क संरक्षण संघाच्या वतीनं आपण लेटर पुढे प्रोसीड करूयात.
आणि त्याच अनुषंगाने याच्या पुढची जी काय वाटचाल आहे त्याच्यासाठी तुम्ही एक ग्रुप बनवा आणि आम्हाला कळू देत की नक्की काय काय स्टेप्स पुढे चाललेले आहेत. म्हणजे आपले जे वकील आहेत जे इनिशिएटिव्ह घेऊन आपल्या कार्याला पाठिंबा देतील आणि ते कोर्टामध्ये केस चालवतील तर त्या अनुषंगाने आपण त्या स्टेप्स पुढे फॉरवर्ड करून हा एक मुद्दा जो ज्वलंत करू शकतो. अनुषंगाने माझा एक प्रश्न आहे, म्हणजे पोलिसांना विचारण्याचा प्रश्न आहे. ज्या व्यक्तीने या ठिकाणी हल्ला केला त्या ठिकाणी त्या पोलिसांनी मातब्बर ठरवलं असं म्हणणे. पण मी काय म्हणतो त्या मातब्बरीला व्हीआर फोडण्याच्या अगोदर डिक्लेअर केलं होतं का व्हीआर फोडल्यानंतर डिक्लेअर केलं? कधी व्हीआर फोडल्यानंतर म्हणजे व्हीआर फोडल्यानंतर त्याची काही चिकित्सा केली का हा मातब्बरी किंवा काय किंवा डायरेक्ट त्याला आपल्या त्याचा बचाव करण्यासाठी त्या मातब्बरी म्हणून डिक्लेअर केलं? जर तसं नसतं जर त्याच्या अगोदर जो तो मातब्बरी असेल तर या मातब्बरीला पोलीस प्रशासनाने मोकाट सोडलं असतं. तो पहिला मेंटल हॉस्पिटलमध्ये किंवा ससूनमध्ये त्याची चिकित्सा झाली पाहिजे होती आणि या गोष्टीचा आपल्या पत्रामध्ये उल्लेख करून त्याच्यावर म्हणजे कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे. अॅट्रॉसिटीचा त्यांनी आता फक्त 295 कलम लावलाय ज्याच्यामध्ये फक्त धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी जी कृत्य केली जातात तो एकच कलम त्याच्यावरती लावलेला आहे. बसलीत का नाही, तरुणी बसलेली आहेत, कुशीमध्ये लेकरू घेऊन कोण बसलंय, एक माऊली बसलेली आहे, मला न्याय मिळेल का? म्हणजे यांनी काय केलेलं आहे, एकीकडून 65,000 मराठी शाळा बंद करणार आहे, एकीकडून एक कंत्राटी पद्धत खासगीकरण करणार आहे. ओके, आणि यांचा 3.5% समाज तो ऑलरेडी सेटल आहे. संघर्ष तुम्हाला आम्हाला हजारो वर्षापासून करायचा आहे. आणि या ताई ज्या आहेत, माफ करा ताई, नाव काय सांगितलं, अश्विनी ताई यांनी सांगितलं आपला समाज मुठभर आता कुठेतरी जागा झालेला आहे. तर हे वाक्य फार क्रांतिकारी आहे कारण त्याला इतिहासच आहे. मुठभर 500 लोकांनी 28,000 पेशव्यांना मारलं होतं तेव्हा आपला बहुजन लोकांचा तिथे 500 लोक भारी पडतात सर. पण आता 2023 सुरू आहे. आता आपल्याला फक्त 500 लोकांवर दिन साजरा करत बसायचा नाही. आता तुम्हाला 500चे 5 लाख व्हायचे. ते एक रील मध्ये पण मी ऐकलंय, आधी आम्ही 500 होतो तरी आम्ही शौर्य दिन सेलिब्रेट केला किंवा विजयाचा पताका फडकवला. आम्ही 14 कोटी आहेत. 14 कोटी आहेत कुठे? तर सगळ्यात आधी तुम्ही तुमचा अहंकार काढवा. हे जे सगळे तुम्ही महापुरुषांचे फोटो पाहताय ना, छत्रपती शिवराय आहेत, राजर्षी शाहू महाराज आहेत, क्रांतिबा ज्योती फुले आहे, त्यागमूर्ती रमाई माता आहे, सावित्रीबाई आहे, जिजाऊ माता सुद्धा आहे, लोकशाही राणाभाऊ साठे सुद्धा आहेत. तर या सगळ्यांकडे आता तुम्ही हे जातीने असतील वेगळे, आता त्यांना जात कोणी दिली? सवर्णांनीच दिली. तुम्ही आम्ही दिली का? पण या सगळ्यांचा जो एकच बाणा होता, शांता, समता, बंधुता, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य. छत्रपती शिवराय म्हणजे शेतकऱ्यांच्या शेताला किंवा एखाद्या दाटीला सुद्धा वार नाही झाला पाहिजे. ओके, आणि मग क्रांतिबा ज्योतिबा फुले येतात, राजर्षी शाहू महाराज येतात. या सगळ्यांचं तत्व एकच होतं. यांच्याकडे संपत्ती होती, ती मिळवलेली होती कष्टातून. त्यांनी जो संघर्ष केलेला आहे तो संघर्षाचा वारसा या महाराष्ट्राच्या भूमीला भेटलेला आहे. पण दुर्दैव आपलं हेच आहे की मनोवाधिकार आपले वैरी आहे. पण आज या महापुरुषांनी जे आयतं ताट आपल्याला ठेवलं ना, तर आपण झालोय आयते नागोबान ढेकर देत बसलोय आपण. माझं भागलंय ना, तुमचं तुम्हीच गोळे व्हा, तुमचं तुम्हीच निषेध करा. तिकडं गोळे येऊ द्या, कुठल्या कार्यकर्त्याचे गोटे बोटात आम्हाला काय देणं घेणं पडलंय, आमचे कुठले का नाही. पण ही आज तुमच्यापर्यंत येईल तेव्हा तुम्ही जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ म्हणत येणार आहात. जय भीम. कालचा हा विहाराच्या तोडफोडीचा जो प्रकरण झालाय हा खरंच तो माथेफिरू होता की काहीतरी वेगळं षड्यंत्र आहे याच्या पाठीमागे? जय भीम. परवा जे प्रकार धानोरी या ठिकाणी घडलं ते अतिशय निंदनीय बाब आणि याविषयीचा मी प्रथम निषेध करतो. आणि निषेध करताना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, हा फक्त एक मोहरा आहे ज्यांनी हे केलं. याच्या मागं मोठं षड्यंत्र आहे. तरी आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही DCPला सांगितलेलं आहे की याच्या मागं कोण आहे, सूत्रधार कोण आहे, त्याला शोधावं. कारण की यापूर्वी आपण पाहिलं मुस्लिम समाजावर अत्याचार झालं, ख्रिश्चन समाजावर अत्याचार झालं आणि हे मंडळी काही केलं नाही, शांतता राखली.
म्हणून त्यांनी काय केलं, आपल्यावर करून पाहिलं त्यांनी की जर या ठिकाणी केलं तर या लोकांची काय प्रतिक्रिया असेल, म्हणून हे केलेलं आहे. आणि याच्या मागं फार मोठं षडयंत्र आहे. आणि भविष्यामध्ये या ठिकाणी मला एक सांगायचं प्रत्येकाला, आपल्या समाजातल्या बांधवांना आणि भगिनींना, की आपण ऐक्य केलं पाहिजे. आणि समाजाचं ऐक्य झालं तरच येणाऱ्या काळामध्ये आपण कुठंतरी टिकू शकतो. की आपल्याला या ठिकाणी सांगतो की भीमा कोरेगाव काय लांब नाही आहे. आणि ज्या भीमा कोरेगावमध्ये 500 महार सैनिकांनी 28,000 पेशव्याला मारण्याचा या ठिकाणी शौर्य केलेलं आहे, तरी मी समाजाला, आपला समाज इतकं बलवान आहे, तर समाजामध्ये फक्त ऐक्याची कमी आहे. ऐक्य केलं या पुढच्या काळामध्ये कुणी आपल्या विहार असतील, त्या विहार व्यक्ती असेल, त्यांच्याकडे कुणी डोळं काढून देखील बघणार नाही, एवढं मला सांगायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज पार्टी समाजामध्ये ऐक्यासाठी प्रयत्न करेल, एवढंच या प्रसंगी. मी बाळासाहेब चव्हाण, अमराबाद बुद्ध विहाराचा सभासद आहे. आणि परवाचा जो प्रकार झाला आहे तो अतिशय निंदनीय असा आहे. ही व्यक्ती आमच्या वस्तीमध्ये साधारणतः 4-5 वर्षापासून राहते आणि त्याच्या डोक्यात काय येऊ माहीत नाही. त्याने येऊन विहाराचं नासधूस केली आणि नासधूस केल्यानंतर युवकांनी सांगितलं हा माथेफिरू आहे किंवा काय पोलीस डिपार्टमेंट असं म्हणता येईल. इतक्या वर्ष राहत असताना त्यांनी पुन्हा काय केलं हे माझं म्हणणे. त्यांनी असं का करावं, त्याच्या पाठीमागे निश्चितच काहीतरी मोठं षडयंत्र आहे असं माझं स्वतःचं मत आहे.